ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून जातात त्या ठिकाणी होणाऱ्या मासिक सभेमध्ये, विशेष सभेमध्ये राष्ट्रगीत आणि वंदे मातरमचं गायन करावं असे विधिलिखित संकेत आहेत. जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती महाड या ठिकाणी अशा प्रकारच्या राष्ट्रगीताचं आणि वंदे मातरमचं गायन प्रति मासिक सभेमध्ये, विशेष सभेमध्ये केलं जातं. दुर्दैवाने 50 मीटर अंतरावरती ज्या हुतात्म्याने आपलं आहुती दिली त्या आहुतीचं योग्य मूल्यमापन नगरपालिकेमधल्या लोकप्रतिनिधींकडून होत नाही असं माझ्या लक्षात आलं. गेले 20 वर्ष मी वर्तमानपत्रसृष्टीत काम करत असताना, त्यामुळे गेल्या 3 वर्षापूर्वी ही महानगरपालिकेकडे मी मागणी केली लेखी स्वरूपात आणि 3 वर्ष त्यांच्या संबंधितांकडून मला लवकरच सुरू करू असं सांगण्यात आलं. पण दुर्दैवाने अशा प्रकारचा कुठलाही निर्णय त्यांच्याकडनं न मिळाल्याने मी मंगळवार 20 तारखेला त्यांना लेखी पत्र दिलं पुन्हा एकदा की 24 तासाच्या आत तुम्ही जर मला या संदर्भातलं लेखी निवेदन आपलं दिलं नाही आणि मागणी मंजुरीचं पत्र दिलं नाही तर 26 तारखेला मी नगरपालिका कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करीन. माझी मागणी एवढीच आहे, हा राष्ट्रगीताचा विषय आहे, हा व्यक्तिगत श्रीकृष्ण बाळनी केला किंवा आणखीन कोणी केला हा विषय नाही. महाड हे सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक अशा दृष्टीने हिंदुस्थानात लोकप्रिय असलेलं शहर आहे. असं असताना महाडच्या नगरपालिकेमध्ये, जी नगरपालिका 150 वर्षात पुढे 2 वर्षात पदार्पण करते, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचं आणि वंदे मातरमचं गायन होणं ही आपली प्रत्येकाची, भारत नागरिकांची कर्तव्यपूर्ती असली पाहिजे. हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी ती सूचना केली आणि 3 वर्ष मी सूचना करूनही शांत बसलो. हा राजकीय विषय नाही, तसा करायचा प्रयत्न करता आला असता पण मी तो केला नाही आणि आज ती मागणी याकरताच केली की आजच्या दिनाचं औचित्य वेगळं आहे.